मागील पाठमध्ये आपण मुलं हे टँट्रम्स म्हणजे काय, टँट्रम्स मुलं का दाखवतात आणि कसे दाखवतात हे पाहिलं. ह्या पाठमध्ये आपण हे टँट्रम्स आधीच कसे ओळखायचे किंवा ते टाळण्यासाठी काय प्रिव्हेंटिव्ह उपाय करू शकतो किंवा ते कसे हाताळायचे हे बघूया. कधी कधी आपल्या लक्षात येऊ शकतं की आपलं मूल आता टँट्रम दाखवणार आहे किंवा आक्रस्ताळेपणा करणार आहे. म्हणजेच कधी कधी ते खूप थकलेलं असतं किंवा चिडचिडपणाची सुरुवात झालेली असते. अशा वेळेस हे आपण पटकन ओळखलं पाहिजे आणि आपलं जे काही पूर्वीचं प्लॅनिंग होतं ते बदलून मुलांना एकतर विश्रांती द्या किंवा त्यांना पटकन खाऊ घाला आणि हे टँट्रम्स टाळता येऊ शकतात. जेव्हा मूल टँट्रम दाखवत असतं किंवा हा आक्रस्ताळेपणा करत असतो, अशा वेळेस मुलांना रागवणे, मुलांवर खूप चिडणे, मुलांना मारणे किंवा त्यांना एकटं खोलीत ठेवणे, ह्या गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजेत. अशा वेळेस आधी आपण स्वतः शांत असायला हवे आणि आपण जे काही नियम मुलांना घालून दिले आहेत ते नियम तुम्ही मोडू नका आणि मुलांचा आवाजवी हट्ट पूर्ण करू नका, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. पण ते दुर्लक्ष करत असताना तुमचे मूल सुरक्षित आहे ना आणि काही विध्वंस कृती करत नाहीये ना याकडे मात्र लक्ष ठेवा. काही वेळा मुलं सार्वजनिक ठिकाणी सुद्धा टँट्रम दाखवायला लागतात, तर अशा वेळी त्यांच्यावर सार्वजनिक ठिकाणी किंवा सर्वांच्या समोर न चिडता न रागवता त्यांना एखाद्या शांत ठिकाणी किंवा गाडीत न्या आणि मूल शांत झाल्यावर त्याला समजावा. जेव्हा मुलांचे टँट्रम दाखवून होतात किंवा आक्रस्ताळेपणाची परिस्थिती जेव्हा शांत होते, त्यानंतर तुम्ही मुलांना शांतपणे बसवून समजावा, त्याच्याशी चर्चा करा किंवा त्यांना योग्य तो दुसरा पर्याय सुचवा. शॉर्ट्स मध्ये काही टिप्स. मुलांशी व्यवस्थित कम्युनिकेट करा, मुलांशी व्यवस्थित चर्चा करा, मुलांच्या गरजेंकडे लक्ष द्या, मुलांशी खेळणे, त्यांना वाचून दाखवणे, त्यांच्या काही कामांमध्ये त्यांना हेल्प करणे, त्यांना बोलण्यास किंवा भावना शेअर करण्यास प्रवृत्त करणे. पालकांचा प्रश्न असतो की हे टँट्रम्स असेच असतील का आयुष्यभर? तर नाही, 4 वर्षानंतर हे टँट्रम्स हळूहळू कमी व्हायला लागतात आणि त्याचा मुलांच्या विकासावर काही परिणाम होणार नाही. हॅपी पॅरेंटिंग.